हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे ऑप्टिक्स आणि ऑप्टिक्समध्ये आपण अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे अबाउट लेन्सेस, ज्यामध्ये आपण मेनली बघितलेलं आहे हाऊ द लेन्सेस आर रिप्रेझेंटेड अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ लेन्सेस. नाव इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू अ सिंगल कर्व सरफेस. ओके, आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये एक अजून डिस्कस केलेलं आहे बघा की प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसवर जर रे ऑफ लाईट इन्सिडेंट होत असेल, ओके, तर त्याचं रिफ्रॅक्शन कशा प्रकारे होत आहे, त्याचे बेसिक लॉज काय आहेत, हे आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. नाव आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं की जर कर्व रिफ्रॅक्टिंग सरफेस असेल तर अशा कर्व रिफ्रॅक्टिंग सरफेसवर रे ऑफ लाईट इन्सिडेंट होत असेल तर अशा कर्व रिफ्रॅक्टिंग सरफेसवर रे ऑफ लाईटचं रिफ्रॅक्शन कशा प्रकारे होत आहे ते आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करता येईल. दॅट इज रिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल curve surface. Refraction at a single curved surface. की एक सिंगल कर्व्ड सरफेस जर असेल रिफ्रॅक्टिंग मटेरियलचा, तर अशा रिफ्रॅक्टिंग सरफेसवर लाईटचं रिफ्रॅक्शन कशा प्रकारे होत आहे ते इथे आपल्याला डिस्कस करता येईल. ओके, लक्ष द्या इकडे. त्यासाठी काय कन्सिडरेशन केलं आहेत लक्ष द्या इकडे. सपोज एक स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस आपण कन्सिडर करत आहे विच इज मेडअप ऑफ अ मटेरियल हॅविंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2. जसं एक्झाम्पल इथे घेतलं आपण, तो स्पेरिकल सरफेस आपण घेऊ. सपोज कॉन्व्हेक्स इन नेचर आहे अशा प्रकारचा. लेट हा एक स्पेरिकल सरफेस आपण घेत आहे रिफ्रॅक्टिंग मटेरियलचा. ओके, आणि अशा रिफ्रॅक्टिंग मटेरियलचा की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण सपोज ॲझ्युम करू किती आहे, μ2 आहे. थोडासा मोठा झालेला, आपण थोडंसं स्मॉल करू अजून. ओके, लाईक दिस. ठीक आहे. ओके, आपल्याला माहीत आहे की हा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे कॉन्व्हेक्स नेचरचा आहे, याच्या राईट हँड साईडला जो मटेरियल आहे हा लक्षात, हा मटेरियल अशा मीडियमचा बनलेला आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण सपोज कन्सिडर करू μ2 आहे. ओके, आणि याच्या अबाउट किंवा याच्या नियर असलेला हा जो मीडियम आहे, ज्या मीडियममधून इनिशियली रे ऑफ लाईट ट्रॅव्हल करत आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कन्सिडर करू μ1 आहे. कळलं? ओके. दुसरं, आता आपल्याला माहिती आहे की हा रिफ्रॅक्टिंग सरफेस जो स्पेरिकल नेचरचा आहे आणि आपण कन्सिडर केलं तो कॉन्व्हेक्स आहे, तो ज्या इमॅजिनरी स्पिअरचा स्मॉल पार्ट आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं त्याचं सेंटर ऑफ कर्वेचर काय आहे. त्यासाठी आपण सपोज एक प्रिन्सिपल ॲक्सिस इथे आपण ड्रॉ करत आहे. हा एक प्रिन्सिपल ॲक्सिस आपण ड्रॉ केला आणि हा रिफ्रॅक्टिंग सरफेस ज्या इमॅजिनरी स्पिअरचा छोटासा भाग आहे त्याचं हे सेंटर आपण कन्सिडर करू सी आहे. दिस इज द सेंटर ऑफ कर्वेचर. हे त्याचं सेंटर ऑफ कर्वेचर इथे आपण कन्सिडर करत आहे. राईट? ओके, आपल्याला माहिती आहे प्रिन्सिपल ॲक्सिस या स्पेरिकल सरफेसला ज्या पॉईंटला टच करत आहे दॅट इज इट्स पोल. लेट तो आपण कन्सिडर केला की ते काय आहे, पी, ज्याला आपण युजली रिप्रेझेंट करतो पीने. राईट? ओके, नाव लक्ष द्या इकडे. आता काय सांगितलं आपण, हा स्पेरिकल सरफेस दोन मटेरियलला डिव्हाइड करत आहे, ज्याच्या राईट हँड साईडला असा मटेरियल आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, μ2, आणि याच्या लेफ्ट हँड साईडला असं मटेरियल आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे μ1. राईट? नाव आता आपल्याला माहीत आहे की याच स्पेरिकल सरफेसपासून यू या डिस्टन्सवर एक पॉईंट ऑब्जेक्ट आपण प्लेस करत आहे ओ, विच इज प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ यू, ओके, फ्रॉम द पोल ऑफ स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस. हा एक पॉईंट ऑब्जेक्ट आहे ओ. ज्या पॉईंट ऑब्जेक्टला पोलपासून आपण यू या डिस्टन्सवर प्लेस करत आहे, आपल्याला बघायचं की या पॉईंट ऑब्जेक्टची या स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेसपासून, ओके, रिफ्रॅक्शनमुळे फॉर्म होणारी इमेज कुठे आहे लक्षात, ते इथे आपल्याला फाइंड आउट करायचं. मग आपल्याला माहिती आहे हे डिस्टन्स यू आहे. तसेच पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर, धिस डिस्टन्स इज ॲक्च्युली द रेडियस ऑफ कर्वेचर
ऑफ दिस स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस. या स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेसची रेडियस ऑफ कर्वेचर काय आहे? ही आहे कॅपिटल R, जी आपण कन्सिडर केली सपोज. कळलं आहे? ओके. नाव याच्या इमेजेस आपल्याला बघायचा. त्यासाठी ओ या पॉईंटपासून बाहेर पडणाऱ्या ज्या ऑल पॉसिबल रेज आहेत, आपल्याला माहिती आहे ओ हा पॉईंट आपल्यामधून ऑल पॉसिबल रे इन्सिडेंट करणार अशा की ज्या इन्सिडेंट होत आहेत कशावर? या स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेसवर. आणि नंतर हा स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस त्या सर्व रे ऑफ लाईटला काय करत आहे? रिफ्रॅक्ट करत आहे टू प्रोड्यूस द इमेज ऑफ धिस पॉईंट ऑब्जेक्ट. तो त्या सर्व रे ऑफ लाईटला काय करत आहे? रिफ्रॅक्ट करत आहे सेकंड मीडियममध्ये, या मीडियममध्ये, की जेणेकरून त्याची इकडे काय तयार होईल? इमेज. आपल्याला ती इमेज कुठे आहे ते बघायचं. ओके. मग ओ या पॉईंटपासून बाहेर पडणाऱ्या ज्या सर्व रेज ऑफ लाईट आहेत त्यापैकी एक रे ऑफ लाईट विच इज ट्रॅव्हलिंग अलॉंग प्रिन्सिपल ॲक्सिस लाईक धिस अँड इट इज इन्सिडेंट ऑन स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस नॉर्मली. आहे लक्षात? देअरफॉर विदाउट डेव्हिएशन ती काय होणार? रिफ्रॅक्ट होणार अशीच. आणि एक दुसरी रे ऑफ लाईट आपण कन्सिडर करू सपोज ओ या पॉईंट ऑब्जेक्टमधून बाहेर पडणारी. आपण याला स्केलने ड्रॉ करू. ओके. ओके. ही एक रे ऑफ लाईट आहे ओ या पॉईंट ऑब्जेक्टमधून बाहेर पडणारी विच इज इन्सिडेंट ॲट धिस पॉईंट ऑफ इन्सिडन्स ऑफ स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस. आपल्याला बघायचा या रे ऑफ लाईटचा अँगल ऑफ इन्सिडन्स काय आहे. तर आपल्याला माहिती आहे अँगल ऑफ इन्सिडन्स काढण्यासाठी काय करतो आपण? पॉईंट ऑफ इन्सिडन्सपासून रिफ्रॅक्टिंग सरफेसला काय ड्रॉ करतो? एक नॉर्मल. मग आपल्याला माहीत आहे की कुठलाही स्पियर जर असेल तर त्या स्पियरच्या सर्व रेडियस त्याच्या सरफेसला कशा असतात? नॉर्मल. त्यामुळे पॉईंट ऑफ इन्सिडन्सपासून नॉर्मल लाईन जर आपल्याला ड्रॉ करायची असेल तर या पॉईंट ऑफ इन्सिडन्सवर इन्सिडेंट होणारा रेडियस आपल्याला इथे ड्रॉ करावं लागेल. मग आपण कन्सिडर केलं सपोज ही आहे ती रेडियस. दिस विल बी दी नॉर्मल लाईन. या नॉर्मल लाईनसोबत इन्सिडेंट रेनी तयार केलेला हा जो अँगल आहे विच इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. जर हा सेकंड मीडियम इथे नसता तर रे ऑफ लाईट शुड गो अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन पाथ अँड इट विल बी लाईक मुव्हिंग लाईक धिस हिअर. बट ड्यू टू चेंज इन मीडियम लाईट हा μ1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणाऱ्या मीडियममधून μ2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणाऱ्या मीडियममध्ये जात आहे. सपोज इनिशियली कन्सिडर करा धिस मीडियम इज रेअरर अँड सेकंड मीडियम इज डेन्सर. मग आपल्याला माहिती आहे रे ऑफ लाईट जर रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जात असेल तर आफ्टर रिफ्रॅक्शन रे ऑफ लाईट शुड ऑलवेज बेंड टुवर्ड्स वॉट? नॉर्मल. त्यामुळे रिफ्रॅक्शनच्या बाद ही जी रे अशी जात आहे तशी न जाता ती कोणीकडे बेंड होणार? नॉर्मलच्या बाजूला. कारण रे ऑफ लाईट कुठून कुठे जात आहे? रेअरर टू डेन्सर. म्हणून ही जी रे ऑफ लाईट आहे ही अशी स्ट्रेट न जाता इट विल स्लाइटली बेंड टुवर्ड्स द नॉर्मल अँड इट विल गो लाईक धिस. ओके. लाईट जायला पाहिजे असा बट ड्यू टू चेंज इन मीडियम लाईट ट्रॅव्हल करत आहे रेअरर टू डेन्सर. त्यामुळे आफ्टर रिफ्रॅक्शन इट शुड बेंड टुवर्ड्स द नॉर्मल आणि तो असा इकडे जाणार, इकडे असा. आपल्याला माहीत आहे ओ या पॉईंट ऑब्जेक्टमधून बाहेर पडणारी एक रे ऑफ लाईट अलॉंग द प्रिन्सिपल ॲक्सिस जात आहे. देअरफॉर विदाउट डिव्हिएशन ती ॲज इट इज जाणार आणि ही रे ऑफ लाईट रिफ्रॅक्शनमुळे बेंड होऊन अशी इकडे जात आहे आणि इथे ती आपल्याला कॉन्व्हर्ज होताना दिसत आहे. देअरफॉर ओ या पॉईंट ऑब्जेक्टची या स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेसमुळे फॉर्म होणारी जी इमेज आहे ती राहणार आय अँड इट इज फाउंड टू बी प्लेस्ड हिअर. लेट ही इमेज पोलपासनं प्रोड्यूस होत आहे व्ही या डिस्टन्सवर. ओके. आता ही रिफ्रॅक्टेड रे आहे त्यामुळे या रिफ्रॅक्टेड रेनी या नॉर्मलसोबत तयार केलेला अँगल, कारण रेडियस काय असतात? नॉर्मल. हा काय राहणार? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. कळलं सगळं नाही? ओके. नाव युझिंग स्नेल्स लॉ काय सांगतो स्नेल्स लॉ आपल्याला? साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर इज ऑलवेज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण कोणाचा? ज्या मीडियममध्ये रिफ्रॅक्शन होत आहे त्याचा. कोणत्या मीडियममध्ये रिफ्रॅक्शन होत आहे? सेकंड मीडियममध्ये.
कोणासोबत? पहिल्या मीडियमसोबत. हे झालं रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बिटवीन दीज टू. बट μ1 आणि μ2 हे काय आहेत? ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यामुळे यालाच कसं लिहू शकतो आपण? याचं मिनिंग काय राहणार? इट इज वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2. ओके, आता लक्ष द्या, μ1 म्हणजे काय? μ2 म्हणजे काय राहणार? μ2 वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2 डिवायडेड बाय μ1 म्हणजे काय राहणार? बघा, वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1. आणि याला आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो असं, कारण सी एअर काय होणार? कॅन्सल. देअरफॉर इट विल बी C1/C2. आणि आपण बघितलेलं आहे, हे घेतलं आपण आत्ता कसं? μ2 अपॉन μ1. देअरफॉर वी कॅन राईट दिस ॲज μ2/μ1. त्यामुळे या रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या फॉर्ममध्ये आपण असं लिहिलं. कळलं का हे? ओके, याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. इथे बघा काय येणार? μ1 sin I इक्वल टू μ2 sin ऑफ R. आता इथे लक्ष द्या, आपल्याला माहीत आहे इथे हा जो स्पेरिकल सरफेस आपण कन्सिडर करत आहे विच इज कन्सिडर टू बी व्हेरी स्मॉल, खूप स्मॉल आहे लक्षात. और ऑल्सो द डिस्टन्सेस ऑफ ऑब्जेक्ट्स अँड इट्स इमेज फ्रॉम द पोल ऑफ स्पेरिकल सरफेस इज ऑल्सो व्हेरी स्मॉल. त्यामुळे हे पण काय छोटं आहे, कारण इथे आपण डील करत आहे कशासोबत? स्मॉलर स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस सोबत. जर आपल्याला माहिती आहे स्पेरिकल सरफेस स्मॉल असेल आणि हा पॉईंट ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे लक्ष द्या, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन यांच्या व्हॅल्यूज कशा राहतील? खूप स्मॉल राहतील. आहे लक्षात. आणि आपल्याला माहिती आहे इफ थीटा इज स्मॉल, जर थीटा इज व्हेरी स्मॉल अँड मेजर्ड इन रेडियन, आणि कशामध्ये मोजत असेल आपण? रेडियनमध्ये जर मोजत असेल. बघा, इफ थीटा इज व्हेरी स्मॉल अँड इट इज मेजर्ड इन रेडियन, देन साइन ऑफ थीटा विल बी नियरली इक्वल्स टू टॅन ऑफ थीटा अँड इट इज नियरली इक्वल्स टू व्हॉट? थीटा. बघा, जर थीटा खूप छोटं असेल आणि जर त्याला आपण रेडियनमध्ये जर मोजत असेल तर साइन थीटा आणि टॅन थीटाच्या व्हॅल्यू जवळपास सारख्याच राहतात आणि त्या किती? थीटा एवढ्याच राहतात. कळलं का तुम्हाला? आहे लक्षात. ही आपल्याला माहीत आहे थीटाची व्हॅल्यू जर खूप छोटी असेल आणि जर तिला आपण रेडियनमध्ये जर मोजत असेल तर साइन थीटा जवळपास इक्वल टू का राहते? थीटाच. टॅन थीटा पण जवळपास इक्वल टू का राहते? थीटाच. आहे लक्षात. मग इथे आपल्याला माहीत आहे आय अँड आर बोथ आर ऑल्सो स्मॉल. इथे लिहिता येईल आपल्याला, हिअर आय अँड आर आर ऑल्सो व्हेरी स्मॉल अँड they are measured in radian. Therefore, sine of I will be nearly equals to I and sine of R is also nearly equals to R. Hence, we can write this equation as therefore, इथे याला करू equation number 1 लिहू आपण. Hence, equation 1 becomes, बघा काय होणार मग, sin I म्हणजे Iच आहे, sin R म्हणजे Rच आहे. therefore याला आपण काय लिहू शकतो मग, μ1 into small I will be equal to μ2 into small r. कळलं हे? याला कन्सिडर करू इक्वेशन नंबर 2 नाव. चला, कळलं का हे? पुन्हा लक्ष द्या काय सांगितलं आपण. सपोज एक स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस आपण घेत आहे असा की जो अशा मटेरियलचा बनलेला आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे μ2. याला आपण प्लेस करत आहे अशा मीडियममध्ये ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे μ1. इथे आपण μ1 हा रेरर मीडियम कन्सिडर करत आहे आणि μ2 हा डेन्सर मीडियम कन्सिडर करत आहे. याचा अर्थ ऑब्जेक्टला आपण सुरुवातीला ठेवलं रेरर मीडियममध्ये आणि त्याची डेन्सर मीडियममध्ये तयार होणारी इमेज इथे आपण बघत आहे.
ओके, मग हा पॉईंट ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करत आहे, ज्याला पोल ऑफ स्पेरिकल सरफेसपासून आपण यू या डिस्टन्सवर प्लेस करत आहे, की जो त्याच्यामधून ऑल पॉसिबल रेज एमिट करत आहे. त्यातल्या 2 स्पेसिफिक रेज आपण घेतल्या, एक प्रिन्सिपल ॲक्सिसने ट्रॅव्हल करत आहे आणि एक ही आहे. आपल्याला माहीत आहे लाईटचा युजल पाथ आहे टू गो अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ, देअरफॉर दिस रे ऑफ लाईट शुड गो अलॉंग दिस स्ट्रेट लाईन पाथ. बट इथे आपल्याला माहिती आहे लाईट हा रेअर मीडियममधून कुठे जात आहे, डेन्सर. त्यामुळे आफ्टर रिफ्रॅक्शन इट शुड ऑलवेज बेंड टुवर्ड्स दी साईड ऑफ नॉर्मल, या नॉर्मलच्या बाजूला ते जाणार. नॉर्मल आपल्याला माहिती आहे सेंटर ऑफ कर्वेचर आहे, रेडियस जे असतात त्या स्पेरियरला कशा असतात, नॉर्मल. त्यामुळे ही नॉर्मल लाईन आहे, हिच्यासोबत इन्सिडेंट रेने तयार केलेला अँगल, अँगल ऑफ इन्सिडन्स. लाईट असा न जाता असा जात आहे, रिफ्रॅक्ट होत आहे. या रिफ्रॅक्टेड रे नॉर्मलसोबत तयार केलेला अँगल हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, युझिंग स्नेल्स लॉ आपण ते इक्वेशन फायनल इथे अचीव केलेलं आहे, μ1 × I = μ2 × R. का? कारण I आणि Rच्या व्हॅल्यूज कशा आहेत, खूप स्मॉल आहे, कारण ऑब्जेक्ट खूप छोटा आहे, स्मॉलर ऑब्जेक्ट आहे खूप. त्यामुळे अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, रेडियस ऑफ कर्वेचर, UV या सर्व व्हॅल्यूज कशा आहेत, छोट्या छोट्या आहेत. म्हणून आपण इथे इक्वेशन ट्रान्सफॉर्म केलं इक्वेशन नंबर 2च्या फॉर्ममध्ये. कळलं हे? नाव आता लक्ष द्या इकडे. लेट अल्फा, बीटा and gamma. Let angle made by incident ray with the principal axis आपण घेतला अल्फा आहे. angle made by this normal with principal axis आपण घेऊ सपोज बीटा. आणि angle made by refracted ray with the principal axis आपण घेऊ गॅमा. हे काय, अल्फा, बीटा and गॅमा be the angles made by, बघा, इन्सिडेंट रे कॉमा बीटासाठी नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे विथ प्रिन्सिपल ॲक्सिस रिस्पेक्टिवली. काय घेतलं आपण, अल्फा हा इन्सिडेंट रेने प्रिन्सिपल ॲक्सिससोबत तयार केलेला अँगल, बीटा हा नॉर्मल लाईनने प्रिन्सिपल ॲक्सिससोबत तयार केलेला अँगल, आणि गॅमा हा रिफ्रॅक्टेड रेने प्रिन्सिपल ॲक्सिससोबत तयार केलेले अँगल्स आहेत. कळलं हे? नाव इथे लक्ष द्या. आता सपोज हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स, पॉईंट ऑफ इन्सिडन्स आहे, याला आपण कन्सिडर करू, पॉईंट आहे सपोज हा एक्स घ्या, ठीक आहे. ओके, नाव आपण इथे आत्ताच बघितलेलं आहे की हा जो स्पेरिकल सरफेस आहे, ओके, ह्या स्पेरिकल सरफेस आपण स्मॉलर साईजचा, किंवा आपण कन्सिडर करत आहे, इथं आपण डील करत आहे स्मॉलर पॅरामीटरसोबत या सर्व. ओके, देअरफॉर इथे आपल्याला बघता येणार, जरी PX हा एकदम स्मॉलर पार्ट आपण कन्सिडर करत आहे, स्मॉलर पार्ट, जसं हा स्पियर आहे, याचा एकदम स्मॉलर जर पार्ट आपण कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये आर्क आहे, बट छोटासा पार्ट असल्यामुळे त्या आर्कला आपण काय करू शकतो, नेग्लेक्ट करू शकतो. याला ऑलमोस्ट आपण ट्रीट करत आहे ॲज अ स्ट्रेट लाईन, कारण हा छोटासा पार्ट आहे. तुम्हाला कळतंय का, आपण हा स्पीर इथे काढला बघा, आणि आता छोटासा पार्ट घेतला आपण, हा एवढाच, बाकी सगळं मिटून टाकलं. हा आपल्याला माहीत आहे ह्याच्यात आर्क आहे, बट ऑलमोस्ट आपल्याला काय दिसतो, हा स्ट्रेटच, तसा हा आहे. PXला आपण काय कन्सिडर करत आहे, स्ट्रेट. त्यामुळे इथे आपल्याला बघता येणार, बघा इथे बघा, इन फिगर अँगल I is an exterior angle of triangle, बघा, OXC. OXC या ट्रायंगलचा I हा एक्सटेरियर अँगल आहे. देअरफॉर यूजिंग एक्सटेरियर अँगल प्रिन्सिपल काय सांगते आपल्याला, दिस एक्सटेरियर अँगल इज द सम ऑफ इट्स इंटेरियर अँगल्स. देअरफॉर दिस I should be equal to alpha plus beta, and
इथे बघा या इक्वेशनमध्ये. आता ट्रायंगल घेतला आपण बघा हा CXI. या ट्रायंगलचा बीटा काय आहे? एक्सटेरियर अँगल आहे. देअरफॉर बीटा इक्वल्स टू आपल्याला काय लिहिता येणार मग या दोघांची सम R प्लस गॅमा. देअरफॉर या इक्वेशनला आपण लिहू शकतो R इक्वल्स टू गॅमा इकडे येणार बीटा मायनस गॅमा. कळलं का? बघा इथे काय केलं आपण. इथे आपण एक्सटेरियर प्रिन्सिपल यूज करत आहे. ट्रायंगल आहे OXC. या ट्रायंगलचा आय हा एक्सटेरियर अँगल आहे, त्यामुळे हा या दोन्ही अँगलची काय राहणार? सम राहणार. आय इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा. सिमिलरली दुसरा ट्रायंगल आहे CXI. या ट्रायंगलमध्ये बीटा हा एक्सटेरियर अँगल आहे, त्यामुळे तो या दोघांची सम राहणार R प्लस गॅमाची. मग R प्लस गॅमालाच आपण आरच्या फॉर्ममध्ये लिहिलं बीटा मायनस गॅमा. ओके, या व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण प्लेस करू. पुटिंग धिस इन इक्वेशन सेकंड. बघा काय मिळणार आपल्याला? μ1 इंटू आयची व्हॅल्यू μ1 अल्फा प्लस बीटा इक्वल टू μ2 इन ब्रॅकेट बीटा मायनस गॅमा. कळलं हे? ओके. नाव ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला आपण μ1 अल्फा प्लस μ1 बीटा इक्वल्स टू μ2 बीटा मायनस μ2 गॅमा. ओके, आपण याला तिकडे शिफ्ट करू आणि याला इकडे आणू. देअरफॉर इट विल बी ट्रान्सफॉर्म्ड लाईक धिस. μ2 बीटा जसंच्या तसं, हे प्लस आहे तिकडल्यानंतर काय होणार? मायनस मायनस μ1 इंटू बीटा इक्वल टू हे असंच्या असं μ1 इंटू अल्फा, हे मायनस ऐकल्यानंतर काय होणार? प्लस μ2 इंटू गॅमा. बघा हे बरोबर आहे. कळलं हे? नाव ओके. आता जसे आपल्याला माहिती आहे आय आणि आर खूप स्मॉलर अँगल आपण कन्सिडर केलेत, एक्झॅक्टली तसेच अल्फा बीटा गॅमा हे पण कसे आहेत? खूप स्मॉलर अँगल आहे, छोटे आहे. कारण याची साईजच छोटी आहे ना. पण इथं बघा हाच मुळात खूप छोटा आहे, त्यामुळे अँगल पण कसे राहते? खूप छोटे छोटे राहतील. म्हणून टॅन अल्फा म्हणजेच काय राहणार? अल्फा. टॅन बीटा म्हणजेच काय राहणार? बीटा. टॅन गॅमा म्हणजेच काय राहणार? गॅमा. त्यामुळे आपण या बीटाला टॅन बीटा पण लिहू शकतो, या अल्फाला टॅन अल्फा पण लिहू शकतो, या गॅमाला आपण टॅन गॅमा पण लिहू शकतो. मग याला आपण कन्सिडर करू टॅनच्या फॉर्ममध्ये. बघा मग टॅन ऑफ बीटा इक्वल्स टू काय राहणार? इथे बघा आता ट्रायंगल आहे OPX. आता याला आपण स्ट्रेट लाईन कन्सिडर केलं, त्यामुळे हा ट्रायंगल कोणचा होणार? राईट अँगल ट्रायंगल. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये टॅन ऑफ अल्फाची व्हॅल्यू काय राहणार? अपोजिट साईड PX अपॉन ॲडजसंट साईड OP. आहे लक्षात? ट्रायंगल XCP किंवा XPC हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये टॅन ऑफ बीटाची व्हॅल्यू काय राहणार? अपोजिट साईड PX. इथे लिहिता येईल इन ट्रायंगल OPX tan of alpha which is equal to again alpha and it is equal to इन ट्रायंगल अल्फा इक्वल्स टू, यालाच आपण लिहू शकतो टॅनच्या फॉर्ममध्ये, कारण लहान आहेत त्यामुळे सेम राहणार. टॅन अल्फाची व्हॅल्यू अपोजिट साईड PX अपॉन OP. ओके. सिमिलरली इन ट्रायंगल CPX बीटा इक्वल्स टू tan of beta and it is equal to opposite side PX again upon PC. Similarly ट्रायंगल आता मोठा घेतला हा IPX अपोजिट साईड PX. इथे लिहिते आपल्याला गॅमा इक्वल टू PX अपॉन PI. ओके, कळले हे अँगल्स तिन्ही पण.
यांच्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये प्लेस केल्या आपण. बघा आता वरती सगळ्यांचे पी एक्स आहे, त्यामुळे इथे पी एक्स काय होणार, कॅन्सल. ओके, लिहून टाकू तरी पण आपण, ठीक आहे. बघा बीटा इक्वल्स टू पी एक्स अपॉन पी सी, बेटा पी एक्स अपॉन पी सी इंटू म्यू टू माइनस पी एक्स अपॉन पी सी इंटू म्यू वन, बरोबर आहे, इक्वल टू अल्फा पी एक्स अपॉन ओ पी इंटू म्यू वन प्लस गॅमा पी एक्स अपॉन पी आय इंटू म्यू टू. आता हे पी एक्स काय होणार, सगळं कॅन्सल. देअरफॉर यालाच आपण लिहू शकतो असं, म्यू टू अपॉन पी सी मायनस, आता याला आपण कॉमन घेऊ शकतो इथे, बघा याला 1/PC कॉमन, म्हणजे म्यू टू मायनस म्यू वन अपॉन पी सी इक्वल टू म्यू वन अपॉन ओ पी प्लस म्यू टू अपॉन पी आय. बघा इक्वेशन कळलं आहे. नाव इथे लिहू याला, आता using sign convention, new Cartesian sign convention. Okay, now using the new Cartesian sign convention आपल्याला या सर्व व्हॅल्यूजचे साइन इथे आपल्याला स्पेसिफाय करायचे. त्यासाठी पी सी आपल्याला माहीत आहे, इट इज रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द गिवन स्पेरिकल सरफेस, that is which is capital R, but according to new Cartesian sign convention it is always measured towards the right of pole, therefore it is positive. Similarly pi, distance of image, which is given, that is v, and it is also measured towards the right of pole, therefore हे पण काय राहणार, पॉझिटिव्ह. आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स, दॅट इज ओ पी, ओके, की जे पोलच्या लेफ्ट हँड साईडला आहे, त्यामुळे हे काय राहणार, निगेटिव्ह. हे जे रिस्पेक्टेड व्हॅल्यूज आहेत ते आपण इक्वेशन या इक्वेशनमध्ये प्लेस करूया. देअरफॉर वी कॅन राईट दिस ॲज म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर पी सी, जे पॉझिटिव्ह आहे, इज इक्वल टू म्यू वन अपॉन ओ पी, दॅट इज मायनस यू, प्लस म्यू टू अपॉन पी आय, दॅट इज व्ही. या इक्वेशनला आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो. म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर इज इक्वल टू म्यू टू अपॉन व्ही मायनस म्यू वन अपॉन यू. This is the refraction due to single curve surface. म्हणजेच काय बघा, आता कॅपिटल आर रेडियस ऑफ कर्वेचर असणारा कुठलाही स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस जर असेल तर त्याच्या पोलपासून यू या डिस्टन्सवर प्लेस केलेल्या कुठल्याही पॉईंट ऑब्जेक्टची व्ही या डिस्टन्सवर काय फॉर्म होत आहे, इमेज आपल्याला फॉर्म होताना दिसत आहे. नाव हे इक्वेशन जसं आपण फाइंड आउट केलं फॉर द कॉन्व्हेक्स स्पेरिकल मिरर, इट कॅन ऑल्सो बी ऑप्टेन, ओके, फॉर अ कॉन्केव्ह स्पेरिकल मिरर बाय यूजिंग द साइन कन्व्हेन्शन, रिस्पेक्टेड साइन कन्व्हेन्शन. आहे लक्षात. त्यामुळे फॉर कॉन्केव्ह स्पेरिकल मिरर आपल्याला कॅपिटल आर काय घ्यावं लागेल, आर काय घ्यावं लागेल, निगेटिव्ह घ्यावं लागेल. आहे लक्षात. दिस इज हाऊ वी ऑप्टेन द रिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल कर्व सरफेस. आता यामध्ये केस आपल्याला बघताय ना, आपल्याला माहिती आहे नॉर्मली या रिफ्रॅक्टिंग सरफेसच्या अराउंड असणारा जो मीडियम आहे हा तो कोणता असतो, एअर. अँड फॉर एअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती राहणार, 1. इथे लिहिता येणार जनरली द फर्स्ट मीडियम is air, therefore mu1 equals to काय येणार, 1. आणि सेकंड मीडियम जो आहे ज्याला आपण म्यू टू म्हटलं त्याला आपण म्यू कन्सिडर करू. अँड सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेऊ
Therefore, this equation will be written as mu minus 1 upon r equal to mu upon v minus 1 upon u. म्हणजे काय, एअर मीडियममध्ये जर आपण हा पॉईंट ऑब्जेक्ट प्लेस करत असेल आणि म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणाऱ्या स्पेरिकल सरफेसमुळे त्याची इमेज जर आपण ऑब्झर्व करत असेल तर ती अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन आपल्याला ऑब्टेन होताना दिसत आहे. दिस इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट अ सिंगल कर्व सरफेस. कळलं सगळ्यांना हे? आता याचाच यूज करून आपल्याला लेन्समुळे फॉर्म होणाऱ्या इमेजेस पण डिस्कस करायचं, जे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. थँक्यू.